ज्या अमित शहाला किंग मेकर मास्टर माइंड म्हणलं जातं, त्यांनी जेलची हवा देखील खाल्ली आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यामागे अमित शहाचा खूप मोठा हात आहे. PVC पाईपचा व्यवसाय करणारा व्यक्ती एवढा मोठा नामांकित नेता बनला तरी कसा? लहानपणापासून अमित शहाला अभ्यासापेक्षा व्यवसायामध्ये आणि राजकारणामध्ये खूप रस होता. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी RSS जॉईन केले. RSS शाखेला नेहमी यायचे, त्यांच्या सर्व उपकरणामध्ये सहभागी व्हायचे. नरेंद्र मोदी पण RSS मध्ये सहभागी होते. RSS उपकरणामध्येच नरेंद्र मोदी आणि अमित शहाची भेट झाली आणि तिथूनच त्यांची मैत्री झाली. अमित शहा आणि नरेंद्र मोदी त्या दरम्यान खूप साऱ्या निवडणुकीमध्ये भाग घेत गेले. लोकांमध्ये त्यांची प्रसिद्धी वाढली कारण त्यांनी RSS मध्ये खूप काम केले होते. या सर्वात 2001 मध्ये असं काही घडलं, त्यामुळे अमित शहा आणि नरेंद्र मोदीचं आयुष्य अजून बदललं. 2001 ला गुजरातमध्ये मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्यावर खूप नाराजगी दाखवली जात होती. गुजरातमध्ये दुष्काळ आणि भूकंप ह्याच्यामध्ये कितीतरी लोकांचा जीव गेला, त्यामुळे प्रशासन आणि जनता केशुभाईवर खूप नाराज होती. त्यावेळेला गुजरातमध्ये नरेंद्र मोदी खूप प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयीची इच्छा अशी होती की मोदींनी चीफ मिनिस्टर बनावे आणि सर्व भाजपच्या नेत्यांनी पण नरेंद्र मोदींना आग्रह केला. त्यातून 2001 मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे चीफ मिनिस्टर बनले. त्यावेळी अमित शहा भाजपचे उभरते नेते होते. 2002 मध्ये गुजरातच्या विधानसभाच्या निवडणुका परत झाल्या. त्यामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहानी जबरदस्त कामगिरी करत भाजपला खूप साऱ्या सीटा मिळवून दिल्या. त्यावेळापासून नरेंद्र मोदीचा उजवा हात म्हणून अमित शहाला ओळखलं जाऊ लागलं. ह्या जोडीला काहीच तोड नाही असं पण लोक म्हणायला लागले. पण 2002 ते 2012 या काळामध्ये गुजरातमध्ये खूप सारे एन्काउंटर करण्यात आले. खूप साऱ्या मोठ्या गुंडांना मारलं जाऊ लागलं. याच्यामध्ये सर्वात जास्त अमित शहाचा हात आहे असं मानण्यात आलं, कारण सत्ता पूर्ण BJPच्या हातामध्ये होती. अमित शहा यांना एन्काउंटर स्पेशालिस्ट असं म्हणून ओळखलं जाऊ लागलं. मीडियाने पण त्यांना एन्काउंटर स्पेशालिस्ट नाव दिलं. 2005च्या दरम्यान सोहराबुद्दीन शेख खूप मोठा गुंडा होता. सोहराबुद्दीन शेख जेव्हा त्याच्या पत्नीसोबत प्रवास करत होता, तसेच त्याच्यासोबत त्याचा एक साथी पण होता, तेव्हा अहमदाबाद जवळ त्याला एन्काउंटर मध्ये मारलं गेलं. त्या पूर्ण प्रकरणामध्ये अमित शहाचा हात होता असं म्हणण्यात आलं, कारण सोहराबुद्दीन शेख भाजपच्या नेत्यांना कोणत्या तर गोष्टीमधून ब्लॅकमेल करत होता. अमित शहानी पोलिसांना मॅनेज केलं आणि त्याचा एन्काउंटर करायला लावला. पण ह्याच्यामध्ये असं घडलं की एका IAS ऑफिसरने अमित शहा विरुद्ध गवाही दिली. अमित शहाला त्याच्यामुळे तुरुंगवास जावं लागलं. थोड्या वर्षाच्या नंतर 2010 मध्ये अमित शहांना जामीन भेटली. तरी पण त्यांचं नाव काय कमी झालेलं नव्हतं. एवढा मोठा नेता होता, त्यावर एवढा मोठा खटला पण लागलेला होता, तरी पण लोकांमध्ये त्याची प्रसिद्धी काय कमी झाली नाही. 2014ला नरेंद्र मोदी जेव्हा निवडून आले, त्यामध्ये पण अमित शहाची कर्तबगारी खूप कामाची होती. विरोधकांच्या काय काय कमतरता आहेत ते सर्व जनतेला दाखवून दिलं. मोदीचे सर्वीकडे बॅनर लावण्यात आले. एक ना एक जनतेसोबत संवाद साधण्यात आला. या सर्वातून नरेंद्र मोदी 2014ला भारताचे पंतप्रधान बनले. 2019 मध्ये अमित शहा भारताचे गृहमंत्री बनले. त्यानंतर पण त्यांनी खूप महत्वाची कामं केली. ते म्हणजे 5 ऑगस्ट 2019ला धारा 370 हटवण्यात आली. त्यानंतर 60% आतंकवादी काश्मीर मधून संपले असं म्हणण्यात आलं. सध्या 2026 मध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा सर्वात जास्त पॉवरफुल नेते आहेत. अमित शहाची खूप प्रशंसा झाली, पण त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्यावर दोष लावण्यात आले. पण एक गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल, अमित शहानी PVC पाईपच्या व्यवसायापासून आज ते 1 नंबरचे नेते आपल्या देशात बनलेले आहेत. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.